नसतं बाबा. गणेशदादा मोडक खरं तर यांचे अत्यंत खास जिवलग मित्र म्हणजे स्वर्गीय रोहिदासजी तिखंडे आणि त्यांच्या नावानेच आज संघ नेहमी प्रत्येक वर्षी दादांच्या स्पर्धेमध्ये खेळतो स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 या नावाने. आणि आज यावर्षी खास मित्र गणेशदादांचा आणि दादांनी दोन्ही संघांना पारितोषिक लावलंय. त्यामुळे बारणे संघ आणि गणेगाव चिंचवली संघ दोघांनाही तीनही हॅट्रिक प्रत्येकी 1000. खरं तर आपल्या जिवलग मित्राचा संघ आणि दरवर्ष न चुकता एंट्री गणेगाव चिंचवली संघाची असते. ट्रॉफी त्यांनी जिंकलेले आहेत. आणि आता दादांची स्पर्धा मोरया 11 बारणे की स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 या टीमला लकी ठरेल. देवदासजी तिखंडे साहेबांचं आगमन. साहेब आपण स्टेजवर या. पहिला बॉल प्रमोदचा. जगदीश जुळेचा शॉट पहिल्याच बॉलवरती सिंगल. हनुमान धुमालचा उंच उंच शॉट भरपूर उंच आहे. जजमेंट आणि कॅच. विकेट आली पहिलीच. खूप उंच शॉट होता हनुमानचा. जज केला आणि फलंदाज बाद. गणेगाव चिंचवली संघाच्या खात्यामध्ये मात्र ही पहिली विकेट आली त्या हनुमान धुमालची. फिल्डिंग परफेक्ट झाली. इतका टाइम जज करत होता तो मात्र खेळाडू आय थिंक प्रमोद होता त्या ठिकाणी की नवीन खेळाडू आहे कोणीतरी. धनराजने ती कॅच पकडली आणि पहिलं यश हनुमान धुमालच्या माध्यमातून मोरया 11 बारणे संघाला हा पहिला झटका आहे. प्रमोदचा चेंडू. गोलंदाजाला एक वॉर्निंग मात्र देण्यात आलेली आहे. हितेशच्या अगेन्स्ट मात्र बाउन्स चेंडूचा मारा प्रमोद कडून. प्रमोद तिखंडे या संघाचा हा गोलंदाजीचा पहिल्या पॉवर प्लेचा हुकमी एक्का. हितेशने मागे खेचलाय चेंडू. आता चेंडू थांबणार नाही. पोहोचलाय चौकार. फिल्डिंगच्या वरून खरं तर हा मोठा गॅप होता पॉवर प्ले मध्ये आणि त्याचा फायदा घेतला तो मात्र फलंदाज हितेशने. स्कोर 5 या अंकावरती आहे. 4 चेंडू समाप्त 5 धावा. मोरया 11 बारणे. प्रमोद तिखंडे पॉवर प्ले मध्ये चांगली कामगिरी करतोय. धीम्या गतीचा चेंडू समोर ठेवला होता. दिशेने बरकटला आणि व्हाईट बॉलची धाव दिली ती प्रमोदने. टीम मोरया 11 बारनेच्या धावसंख्येमध्ये 1 धाव आहे. स्कोर येतो 6. आजच्या दिवसभरामध्ये मागच्या 4ही मॅचेस मध्ये 40 धावाच्या पुढे धावसंख्या गेली नाही. त्यामुळे 35-40 म्हणजे समोरच्या टीमला चेस करताना दमछाक होते. असा स्कोर आपण बघतोय. फुल टॉस परफेक्ट बॅट वरती आहे पण फिल्डिंगच्या वरून चेंडू चाललाय. बाउंड्री लाईन पार. सिक्सर मोरया 11 बारणे संघाचा. हितेश ठोकतो षटकार. लास्ट बॉल आहे प्रमोदचा. षटक क्रमांक पहिला वाईटची धाव अजूनही खात्यामध्ये यायची बाकी आहे. षटक बघता बघता 13 धावा पहिल्या 5 चेंडू मध्ये आल्यात. दुहेरी अंकामध्ये स्कोर कार्डला पोहोचवलं आणि त्याच्या मागचा हिरो म्हणजे मोरया 11 बारणे संघाचा हितेश. शेवटचा बॉल टो एंडला लागला फटका. बघायचा आता खेळाडू पोहोचलेत
पकडले कॅच, विक्रम महाराजांनी पकडली कॅच आणि हितेश इथून आउट. तो एंडला लागला बॅटच्या आणि तिथून झटका मोठा आहे. 13 1 ओव्हर आणि 2 विकेट मोरया 11 बारणे संघाच्या. नवीन फलंदाज मयूर आलेत. 1 ओव्हर धावा 13 2 विकेट. प्रमोदने अपेक्षित विकेट कमावल्या पण धावाही 13 खर्च केला. मोरया 11 बारणे संघ चांगल्या रन रेटने बॅटिंग करतोय. जगदीश जुळे आणि मयूर. प्रमोद नंतर मात्र दुसरं षटक हे मात्र धनराजकडे सोपवण्यात आलंय. 13 धावा झाले. फिल्डिंग मध्ये आता 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. भगव्या पट्ट्याला चौकार असेल याची नोंद घ्या. पुढील लाईन आपण विचारात घेऊ नका. गोलंदाज सय्यद धनराज. पहिलाच बॉल हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला एक सिंगल रनने स्ट्राइक रोटेट. नवीन आलेला फलंदाज मयूरला चान्स दिली. जगदीश मात्र पूर्णपणे आता इनिंग कशी बॅलन्स करता येईल. 4 ओव्हर आपल्याला खेळायचे आहेत पूर्ण आणि स्कोर कसा 40 पार नेता येईल याकडे लक्ष आहे. हनुमान नेहमी प्रमाणे असं वाटलं की मोठी खेळी करेल पण तो आउट झाला. त्यानंतर हितेश परतला आणि आता धनराजचं षटक आहे. शॉट मयूरचा हवेत आहे. फ्लाइंग स्लिप कडे कॅच. घाई केली. गेल्या गेल्या पहिल्या चेंडूवरती विकेट त्याने गमावली. तिसरा धक्का मोरया 11 बारणे. नवीन फलंदाज मनोज. एकीकडे धावा चांगल्या आहेत पण विकेटही 3 आउट झाल्यात. म्हणजे स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव चिंचवली संघाने एका बाजूने मात्र टॉप ऑर्डरला मात्र इथून आउट केले. एक जगदीश मैदानाच्या आतमध्ये. दुसरीकडे भारत साऊथ आफ्रिकेचा सिरीज डिसायडर सामना आहे. टेम्बा बहुम आउटच होत नाहीये त्यामुळे ती इंडियन संघासाठी धोक्याची गोष्ट आहे. कॅच होईल का आणि कॅच ड्रॉप. सोप्पा झेल होता. जागेवरती होता. विशाल कडून अशी मिस्टेक अपेक्षित नव्हती. 14 धावा. 15 धावा माफी असावी. मोठी विकेट कदाचित इथे राहिली असती. बघता बघता स्कोर 15 वरती आहे. आज झालेल्या 4ही मॅचेस मध्ये 40चा स्कोर पार झाला नाही किंवा चेस झाला नाही. मोरया 11 बारण्याचा सध्याचा रन रेट चांगला आहे. विकेट टिकवणं आव्हान आहे. समोर धनराजचं षटक आहे. जगदीशचा शॉट कव्हरच्या वरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये फील्ड करण्यात आला. नितेश होता त्या ठिकाणी. नितेश शिखंडे खूप वेगाने धावला. 2 रन. स्कोर कार्ड 17. धनराजचं षटक. ओव्हर नंबर 2. चेंडू संपलेत. त्या ओव्हर मध्ये टोटल 4 बॉल 17. पुढे येऊन मागे उडवण्याचा प्रयत्न होता. 17 धावा 5 चेंडू. शेवटचा बॉल आहे. ओव्हर नंबर 2.
शेवटचा बॉल विक्रम मारा चेंडूपर्यंत फास्ट वेग होता त्यांचा आणि सिंगलने 2 षटके समाप्त झाली. मोरया 11 बारनेचा स्कोर आहे तो मात्र 18 धावा. गणेशदादा मोडक माननीय सदस्य यांची ही स्पर्धा आणि येत्या काही वर्षामध्ये गणेशदादा यांचं नेतृत्व आणि या विभागाला जी एक नवीन ओळख क्रीडा क्षेत्राला जी मिळवून दिली गणेशदादांच्या या स्पर्धेने 5 ते 8 डिसेंबर अशी दरवर्षी कर्जत तालुक्यातील प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये राहणारी तारीख म्हणजे गणेशदादांची स्पर्धा. कारण दादांचा वाढदिवस 8 डिसेंबरचा. असंख्य आपले मित्र त्याचबरोबर आपले सहकारी यांच्यासोबत 8 डिसेंबर ही तारीख सावळे येदवलीमध्ये कोणालाही विचारली तरी प्रत्येकाला आवर्जून म्हणजे कॅलेंडरवरती इतर काही सण असतील तो विषय वेगळा पण 8 डिसेंबर म्हटलं की गणेशदादांचा वाढदिवस हे प्रत्येक जनतेच्या मनामध्ये असणारी ही तारीख आहे. आणि खरं तर येत्या काही काळामध्ये खरं तर हे नेतृत्व कदाचित या ग्रामपंचायतीचं एक प्रमुख म्हणून नाही काम पाहिल. आणि अभि आला आता मैदानाच्या आतमध्ये कारण गणेशदादांनी प्रत्येक म्हणजे दुर्वा 11 सावळे संघ आज इतक्या स्पर्धा खेळतोय आणि त्यांना माहिती आहे की त्यांच्या पाठीमागे असणारे खंबीर साथ म्हणजे गणेश मोडक दादांची. खूप साऱ्या स्पर्धा गणेशदादाही खेळले. संघालाही त्यांनी पार्टनरशिप दिली. वाईटची धाव 19 धावा झाल्यात त्या मोरया 11 बारनेच्या. दोन्ही टीमला वाईट आणि बिमरसाठी रिव्ह्यू असेल याची नोंद घ्या. एक एक रिव्ह्यू असेल. सक्सेसफुल झालात तर पुन्हा घ्या. अनसक्सेसफुल झालात तर मग अंपायरवरती डिपेंड. 19 धावा. पहिलाच बॉल टप्पा होता बाट खाली राहिली त्यामुळे बाउन्स चेंडू अपेक्षित हाईट आणि 19 धावा टीम मोरया 11 बारनेचा. हितेशने काय धुमाकूल घातला होता पहिल्या ओव्हरमध्ये पण त्यानंतर कमबॅक धनराजचा शॉट आहे स्टेप आउट करून खेळलाय पण फिल्डिंग परफेक्ट आहे. विशाल होता आता त्या ठिकाणी. 1 रन आणि 20 धावा मोरया 11 बारनेचा. आता सिंगलवरती थांबवलंय ते मात्र स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली या टीमच्या बॉलरने फिल्डरने. 20 धावा आहेत. षटक क्रमांक 3 आहे. एक तरी शॉट आता मनोजच्या बॅटमधून येईल का कारण आक्रमक बॅटिंगसाठी त्याला पाठवण्यात आलंय आणि तो हेलिकॉप्टरचा प्रयत्न थोडा फसलाय. लवकर शॉट खेळून गेला. धावा 20 आहेत. 40 पर्यंत पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आज या रनचेसला कोणी पार करू शकलेला नाहीये. पुढे आलाय आणि मनोजच्या बॅटला ब्रश करत फर्स्ट स्लिप मध्ये थोडीशी फिल्डिंग मध्ये कलेक्शन मध्ये चुकी झाली आणि एक सिंगल मिळाली. धावसंख्या 21. 4 चेंडू 21 धावा. धनराजने भारी बॉलिंग केली. अभि देखील चांगली बॉलिंग करतोय म्हणजे गणेगाव चिंचवली संघाकडे आता जी बॉलरची कमतरता होती ती या गोलंदाजाने आता भरून काढली. आता एक पॉवरफुल बॉलिंग या संघाच्या माध्यमातून. विकेट किपर राज चेंडू त्याच्या शरीरावर लागला तरी बॉलरकडे जाईल इतकी भक्कम विकेट किपिंगची भूमिका त्याची. धावसंख्या 21. अभिचा चेंडू समोर होता टायमिंग जुळला नाही. जगदीशच्या बॅटला हा चेंडू लागला नाही आणि 21 वरती 3 विकेट. बॅट ब्रश झाला. फर्स्ट स्लिप मध्ये रनआउटची चान्स आहे पण स्टंप बघितले नाही फक्त चेंडू फेकायचा घाई केली आणि 3 ओव्हर मध्ये मोरया 11 बारनेची धावसंख्या 22. हनुमान हितेश मयूर तीनही 6 मारणारे खेळाडू आउट झाले आणि 22 पर्यंत संघाची धावसंख्या. एक ओव्हर शिल्लक आहे. या मॅच नंतर या मॅच मधला जिंकणारा संघ आणि नेवाळी 11 यामध्ये मॅच होईल. पहिले दोन्ही सामने वंजारपाडा या संघाने जिंकलेले आहेत जो संघ आज क्वालिफायच्या मॅच मध्ये. पण ही लढत महत्त्वाची आहे. गणेगाव चिंचवली गणेशदादांच्या स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. लगातार 2 वर्ष गणेगाव चिंचवली संघाने
गणेशदादांची स्पर्धा जिंकलेली आहे. त्यामुळे आता क्रमांक कितवाही असो पण क्वालिफाय होणं आणि ट्रॉफी जिंकणं हे नेहमी त्यांनी दाखवलेलं आहे. आज मोरिया 11 बारणे संघाचं एक चॅलेंज आहे, कारण 22 धावा आहेत. या ओव्हरमध्ये किमान 35 तरी पाहिजेत, कारण 12-15 धावा ओव्हरमध्ये येणं म्हणजे एक समोरच्या टीमला आव्हानात्मक टार्गेट देण्यासारखं आहे. दोन्ही एंड कडून मॅचेस आहे, त्यामुळे बॉलर बॅटर कोणालाही वन साइड हवी होण्याची चान्स नाही आहे. त्यामुळे एक बाजूने जरी ओव्हर फसली तरी दुसऱ्या बाजूने कमबॅक करण्याची संधी प्रत्येक टीमला आहे. 6 बॉल फर्स्ट इनिंगचे, धावा 22. लोवर फुल टॉसचा प्रयत्न होता. जगदीश बॅट आणि बॉल जे इक्वेशन आहे, कारण जगदीश धुळेला मी असं कधीच बघितलं नाही की त्याने चेंडू जास्त खेळत आणि धावा कमी केल्यात. 11 चेंडू आणि अवघ्या 7 धावांवरती जगदीश खेळतोय. दहा बॉल 7 वरती खेळतोय, माफी असावी, पण हा शॉट जगदीशचा स्वीपर पर्यंत. दुसरी धाव वेगवान आणि फलंदाज आउट. 23 वरती रनआउटची विकेट आली आणि आता नवीन फलंदाज दिगंबर. चार विकेट आउट झाले. हितेशने सामन्याचा मोमेंटम ओळखायला हवा होता, कारण बॅटमधून त्याचे 6-4 येत होते. घाई केली, ताबडतोब रन्स त्याला करायच्या होत्या, कारण त्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता 23 आहेत, फक्त 10 धावा आल्यात मागच्या 13 बॉलमध्ये. पण आज 35ही दमछाक करतायत, त्यामुळे नक्की ग्राउंड शॉटचा वापर करून खेळलात, गॅप शोधली तर रन्स होत आहेत. आणि गणेगाव चिंचवलीकडे आता गोलंदाजांकडे एक स्ट्रॉंग बाजू आहे, कारण 6-4 थांबलेत. स्कोर कार्ड फक्त 23. दिगंबरच्या बॅट मधून खेळाडू आहेत विक्रम महाराज. बघा आता कोणी चर्चा करू नका, त्या ठिकाणी पंचांचा निर्णय आलाय षटकार. चला आता पंचांचा निर्णय आणि टेक्निकल टीम या ठिकाणी बघतीये. थोडं वेट करा, वेट अँड वॉच. आणि डिसिजन येतोय फलंदाज आउट. बॅट्समन आउट. यस, तुम्ही लाईव्ह बघू शकता. केटीसी लाईव्ह इव्हेंट कॅमेरामॅनचं खूप छान काम, आणि तुम्ही लाईव्ह बघू शकता. ज्यावेळी शॉट खेळला भरपूर उंच होता, विक्रम थोरवेनी कॅच पकडली, स्वतःला बॅलन्स केलं आणि त्यानंतर एकंदरीत डिसिजन आला फलंदाज आउट. कॅमेरामॅनचा खरं तर फॉलोअप तुम्ही बघू शकता, आणि काय खूप छान काम केटीसी लाईव्ह इव्हेंटचं. म्हणूनच आमचे गीतकार गायक जनार्दन जाधव यांनी आज गाणं लिहिलं, आणि खरं तर आज त्यांची महत्वाची भूमिका. कॅमेरामॅन असंच काम आपण करा, जेणेकरून आमच्या अंपायरला आणि टेक्निकल टीमच्या माध्यमातून एक चांगलं सहकार्य 4 दिवस राहील. शॉट भारी आहे, परफेक्ट, भरपूर उंच
आणि पुन्हा कॅच, लॉंग ऑफ मध्ये कॅच, नितेश तिखंडे चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेट. आज दिवसभरात जेव्हा जेव्हा षटकाराचे प्रयत्न झालेत ना तेव्हा तेव्हा विकेट आलेली आहे. नारायणजी धुळे आणि नारायण श्रीपद धुळे दोन्ही व्यक्ती आमचे खुश झालेत. आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता बॉलर आहे, म्हणजे देवदाजी तिखंडे साहेबही खुश होतील जर तिसरी विकेट आली तर. निखिल तिखंडे जमिनीवरती आलेत, म्हणजे मैदानावरती ग्राउंडवरती आपल्या टीमचा खेळ ते बघण्यासाठी आहेत. भरतजी देशमुख साहेब देखील आज बऱ्याच दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानावरती. लौदाजी बदे साहेबांचा प्रश्नच नाही, म्हणजे 4 वाजले तरी त्यांना थंडी वाजेल असे सामने आहेत आज. 4 दिवस त्यांची अनस्टॉपेबल उपस्थिती. स्कोर कार्ड 23. स्ट्राईक घ्यायची आहे आणि पंचांनी रेफर केलाय. बघायचं आता बॅट एक्झॅक्ट लाईन पासून किती दूर आहे, की सेफ आहे. फलंदाज OUT आउट. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होत्या, पण त्यानंतर मात्र 3-13 झाली आणि मागच्या 17 बॉल मध्ये अवघ्या 10 धावा आल्यात. 23 झाल्यात आणि शेवटचा बॉल आहे. लास्ट 17 बॉल्स 10 रन आणि आता लास्ट बॉल आहे 23 वरती फिनिशिंग टच अंतिम बॉलचा. शॉट भारी आहे, भरपूर ताकद. आता तिसरा बॉल क्लिअर होईल का? पण डिसिजन झाडाला लागला तरी षटकार. हा नियम आम्ही आधीच सूचित केला होता, कुठेही टच झाला तरी षटकार. 6-29 झाला, 30 चा टार्गेट आहे. ते मात्र स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली टीमला. 30 रन्स, 30 चा टार्गेट. बघा उजव्या बाजूचं जांभळीचं झाड आणि डाव्या बाजूचं आंब्याचं झाड, काही फांद्या आतमध्ये आहेत मैदानात, त्यामुळे टच झाला की षटकार हा कंपल्सरी नियम आहे. आणि खरं तर आज स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली संघाला ज्या खेळाडूची कमतरता जाणवत असेल ते कॅप्टन गुरु थोरवे आज टीम मध्ये नाही आहेत. कदाचित गुरु लाईव्ह मॅच बघत असतील, पण ते थेट मैदानावरती उपस्थित झालेत. कॅप्टन गुरु थोरवे यांचं आगमन. गुरु सर आपण व्यासपीठावरती या, कारण मी तो चेहरा शोधत होतो. किशोर अडप आहेत, पण विक्रम महाराज, नितेश आहे, पण कॅप्टन कुठे दिसत नाहीयेत. आणि ते कॅप्टन गुरु थोरवे यांचं आगमन. कदाचित मॅच थोडी लवकर सुरू झाली आणि गुरुदादांचं टायमिंग थोडं चुकलं. आणि विशेष म्हणजे आपल्या यंगस्टारला संधी दिली विशालला, पण त्याने एक कॅच सोडली. गुरुदादा आपण ते नोट करून ठेवा. 30 चा टार्गेट आहे, माफक आव्हान आहे 24 चेंडू मध्ये. आणि मोरिया 11 बारने आता बॉलरची थोडीशी कसरत असेल 30 च्या टार्गेटला. सावळेच्या मैदानावरती आलं की सीतारामजी धुळे यांची काकडी आणि पंढरनाथ यांचा कलिंगड हे फेमस आहेत. चला चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे. विजयासाठी 30 चा टार्गेट आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये असतील फलंदाज, आपण लवकर निघा. साऊथ आफ्रिका संघही 109 वरती पोहोचला. एकच विकेट आउट झालेले. जोपर्यंत टेंबा बाउम आउट होत नाही
आऊट झाले कारण टेंबा फार लकी आहे साऊथ आफ्रिकेसाठी. मोरिया 11 बारने त्यांच्या विरोधात 30चा टार्गेट. विक्रम महाराज आणि नितेश हे सलामीचे फलंदाज रवाना होतील. बॅट लवकर घ्या आणि आपण लवकर रवाना व्हा. काल 4च्या आसपास मॅचेस संपल्या होत्या. आज किमान 5 वाजतील. 3:15 वाजलेत आणि अजून 2 मॅच एक्स्ट्रा आहेत. एक सेमीफायनल आणि क्वालिफाय आणि सेकंड राऊंडची पण एक आहे ना. 3 मॅचेस म्हणजे 5 पक्के वाजतील. 3 मॅचेस अजून टोटल. त्यामुळे 3:15 वाजलेत. 5 फिक्स होतील. पण हरकत नाही, किती उशीर झाला तरी KTC लाईव्ह इव्हेंट रात्री अंधारात पण चेंडू शोधेल. नंदुशेठ लोंगले आमचे 12th मॅन. रूपम ड्रेसेस आजचा व्यवसाय जरी कमी झाला तरी चालेल, पण आज सुट्टी घेतली संघासाठी ॲज अ 12th मॅन. नंदू लोंगले यांचंही कौतुक. गुरु थोरवे आले म्हणजे गणेगाव चिंचवली संघाला आणखीन एक मोठा सपोर्टरचा. निखिल तिखंडे होते तोपर्यंत टेन्शन नव्हतं, मग गुरु आले म्हणजे आता भक्कम जोडी झाली सपोर्टरची. 30 धावांचा टार्गेट आहे. किशोर अडप आणि नितेश तिखंडे सलामीची भूमिका. मोरिया 11 बारने संघाने आपला पहिला गोलंदाज पॉवर प्लेसाठी चॉईस केलाय, तो म्हणजे जगदीश धुळे. चला विनंती आहे बॉलर्स लवकर आपण मॅचला स्टार्टअप करा, कारण जर 5 वाजेपर्यंत मॅच संपल्या तर कदाचित आम्हाला विशाखापट्टणमला जाता येईल मॅच बघण्यासाठी. गणेश दादांना देखील कार्यक्रमानिमित्त बाहेर जायचं आहे. पण ही मॅच रोमांचक होईल. 30 धावा. आज 35-40 ला दमछाक झाले. आता 30 ला ती काटेकी टक्कर मोरिया 11 बारने देईल का. पहिला बॉल किशोर आडपचा फटका. विकेटची चान्स. पकडली कॅच. जागेवरती होता किशोर. परफेक्ट फिल्डिंग पोझिशन होती. गॅप शोधू शकला नाही. फटका फसला. बॅटला टर्न करता आलं नाही आणि किशोर आडप शून्यावरती आउट. थोडं फिरून खेळले असते पण आऊट झाल्यानंतर आपल्याला खूप सारे प्रश्न असतात की आपण टर्न घेतला असता तर. खरं तर मी साऊथ आफ्रिका आणि भारतात जेव्हा मॅच पाहतो ना, ते जो प्रसिद्ध आहे त्या प्रसिद्धावरतीच अटॅक करतात. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णाला खूप रन्स त्यांनी खेचलेले आहेत. तसा किशोर आडप या बॉलवरती रन्स खेचेल वाटत होता, पण तो आउट झाला आणि आता विक्रम थोरवे यांना मैदानावरती जावं लागलं वनडाऊनच्या भूमिकेत. गोलंदाज सय्यार जगदीश जुळे. शॉट हवेत आहे. पॉइंटचा खेळाडू धावतोय. फ्लाइंग स्लिपवरून जय आलाय. बॉल अडवलाय. एक सिंगल थांबवलंय नितेशने. 30चा टार्गेट आहे. एकेका सिंगलने विकेट टिकून खेळणं महत्वाचं आहे, कारण आजची परिस्थिती थोडी फलंदाजांच्या विपरीत आहे. फलंदाजांना रन्स करताना पाहिजे तसं धुवाधार बॅटिंग करता आलेली नाही. आज सिक्सर फार कमी आलेत. आय थिंक 3 ते 4 सिक्स आले असतील मागच्या 4ही मॅचमध्ये. त्यामुळे षटकारांची गती कमी आहे आणि गोलंदाजांचा प्रभाव थोडा जास्त आहे. असा आजचा दिवस राहिला गणेशदादा मोडक यांच्या स्पर्धेमधला.
शॉट खतरनाक खतरनाक शॉट होता नितेश तिखंडेचा. स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट टाइम आणि परफेक्ट शॉट. आउट ऑफ द पार्क, सिक्सर. आणखी 2 मारले तर गणेश दादा मोडक यांनी दोन्ही संघांसाठी मॅचच्या सुरुवातीलाच कॅश प्राइज दिलं होतं. तीनही हॅट्रिक, प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रन 7, अजूनही 23 ची गरज आहे. नितेश तिखंडे पुन्हा स्ट्राइक वर, समोर जगदीश. कमी गती होती चेंडूची. फिल्डिंग, वा अफलातून फिल्डिंग, वा खतरनाक फिल्डिंग. स्पीड मध्ये चेंडू होता, अडवला जर नसता तर 4 मिळाल्या असत्या, पण परफेक्ट त्याने चेंडू अडवला आणि एक सिंगल ने धावा 8. 22 ची गरज आहे. पंचांचा निर्णय, वाईट बॉल. आउटसाइड द लेग स्टंप होता. चेंडू शरीराला स्पर्श झाला नाही. 9 धावा झाल्या. 21 ची गरज आहे. मॅच रफटफ होईल जर का टप्प्याटप्प्याने विकेट कमावल्या तर. अदरवाईज विक्रम आणि नितेश राहिले तर मॅच 3 ओव्हरच्या आतमध्येच खेचून नेतील. शॉट, वेट अँड वॉच. चेंडू चालला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार. धावा आल्या 13. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर दिलं. बार्नेने धावा केला होता 13 5 चेंडू मध्ये. आणि आता स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11, गणेगाव चिंचवलीने धावा केल्या 13. आता लास्ट बॉल आहे. बार्ने संघाची विकेट आली होती आणि आता जगदीशचाही प्रयत्न तेच असतील की ही पार्टनरशिप तोडणं लवकरात लवकर. आणि शेवटच्या बॉलवरती पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग झाली विक्रम थोरवेची. 17 धावांनी पहिलं षटक समाप्त. 18 बॉल मध्ये रन्स पाहिजे 13. नेवाली 11 संघ कर्णधार, आपण टॉस साठी उपस्थित राहा, कारण हा सामना जेव्हा संपेल तेव्हा लगेच आपण इथे उपस्थित असणं गरजेचं आहे. आणि सेकंड राऊंडच्या मॅचेस 3 ओव्हरच्या राहतील, याची नोंद घ्या. 13 धावांची गरज आहे. कदाचित अशीच बॅटिंग दोघांनी केली तर याच ओव्हरमध्ये हा सामना फिनिश करतील. गुरु थोरवे आल्यानंतर फलंदाजांची ताकद थोडी वाढली, कारण एखाद्या खेळाडूचं प्रेझेंट राहणंही तेवढंच संघाला ताकद देण्यासारखं असतं. 3 ओव्हर 13 ची गरज आहे. विकेट हॅट्रिक जर कमावली, षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, तर स्पर्धेचे आयोजक गणेशदादा मोडक यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. जर का गणेगाव चिंचवली संघाने सामना या ओव्हरमध्ये फिनिश केला तर कर्णधार गुरु थोरवे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल संघासाठी. जर या ओव्हरमध्ये विक्रम आणि नितेशने मॅच फिनिश केली तर, कारण जिंकणार हा त्यांना विश्वास आहे, पण या षटकामध्ये सामना फिनिश झाला पाहिजे. संघासाठी 2000. गुरु थोरवे रक्कम वाढवतीलही जर 6 पेक्षा कमी चेंडूत फिनिश झाली तर. नितेशचा आता प्रयत्न तोच राहील की 6च्या आत, विक्रमही सांगतात की 6च्या आत सामना फिनिशच करायचा आपल्याला. गोलंदाज तयार. 13 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. हे षटक बारणे संघासाठी कमी धावांचं आलं तर मजा आहे. पहिलाच बॉल पॉइंटला बीट करत, डीप मध्ये खेळाडू नाहीये. धावा मिती 4. आता पाहिजे धावा 17 मध्ये 9. गणेश रसाल आमचे अंपायर यांचंही कौतुक. आणि आमचे दुर्वा 11 सावळे संघाचे हेड कोच आता पंचांच्या भूमिकेत आहे, हरेश असून आभार. सामना आता 9 धावा संख्येपर्यंत आहे. विकेटही नाहीये. चांगला फ्लो पकडलाय फलंदाजांनी. त्यामुळे हा भूषण आता एखादी तरी विकेट घेईल का आपल्या ओव्हर मध्ये. खाली राहिला चेंडू. 9 ची गरज आहे. सामना सोपा आहे गणेगाव चिंचवली संघासाठी, त्यामुळे अतिशय आरामशीर धावसंख्या. पण फलंदाजांना धावा होतील याच्यापेक्षा 4 बॉल मध्ये 9 धावा होतील का, हा कर्णधार, एक्स कर्णधार गुरु थोरवे यांच्या 2000 रुपयाच्या बक्षिसाचा प्रश्न आहे. आणि इथून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. वाईड प्लस चौकार. धावा 5 आल्यात. वाईड म्हणजे इथे फलंदाजाचं कुठलंही योगदान नव्हतं. 22 आणि चौकार.
म्हणजे गोलंदाजाने या धावा दिल्या. आता 4 बॉल 5, 4 बॉल 4 आय थिंक. गोलंदाजाने अगदी सोपं काम केलं. सामना आता फिनिशिंग टच कडे. नितेश शॉट आणि नितेश तिखंडेचा सिक्सर जिंकलाय तो मात्र गणेगाव चिंचवली संघ. 2च चेंडू मध्ये मॅच संपली. म्हणजे आता कर्णधार गुरु थोरवे यांचं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. शब्द म्हणजे शब्द.